नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू धर्मात एकादशी तिथीला अत्यंत महत्त्व आहे आणि जेव्हा एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते तेव्हा तिचे फळ काही पटीने वाढते. तर या महिन्यात म्हणजेच कार्तिक कृष्ण पक्षात येणारी एकादशी म्हणजे उत्पन्ना एकादशी. यंदा 15 नोव्हेंबर रोजी ही मोठी उत्पत्ती एकादशी आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण या पवित्र दिवशी तुमच्या स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या फक्त 11 तांदळाच्या दाण्यांनी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, उत्पत्ती एकादशी दरवर्षी एक वेळा केली जाते. हे व्रत केले जाते. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त उपवास करतात, त्यांची पूजा प्रार्थना करतात, मंत्र जप करतात आणि भगवान विष्णूला प्रसन्न करतात. मित्रांनो, एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रताच्या दिवशी काही गोष्टी केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि यासाठीच आजचा हा व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी आणलेला आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 11 तांदळाचा सोपा उपाय आपण कसा करावा. तर मित्रांनो, उत्पत्ती एकादशीच्या दिवशी असं मानलं जातं की भगवान विष्णू या दिवशी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात आणि ही चातुर्मास संपल्यानंतरची पहिली एकादशी सुद्धा मानली जाते. आणि असं मानलं जातं की ज्या घरामध्ये एकादशीचे व्रत होते, एकादशीची पूजा अर्चना होते, विष्णूची पूजा अर्चना होते, त्या दिवशी विष्णू त्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि विष्णू प्रसन्न झाले तर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. तर मित्रांनो, या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातले जे तुम्ही स्वयंपाकात जेवणात वापरतात तेच 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे 11 तांदळाचे दाणे अखंड असले पाहिजे. कुठून खंडी तुटलेले नको, संपूर्ण ते दाणे असले पाहिजे. 11 निवडून घ्या. सकाळी हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जसं जमेल तसा तुम्ही हा उपाय करू शकता, दिवसभरात कधीही केव्हाही. तर मित्रांनो, देवघरासमोर बसा आणि तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसल्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा. अगरबत्ती दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तुमच्या घरात जर विष्णू नारायणाचा फोटो असेल तर त्या विष्णू नारायणाच्या फोटोची किंवा लक्ष्मीची किंवा कृष्णाची जीही मूर्ती फोटो तुमच्या घरात अवेलेबल असेल किंवा सगळं असेल तर मग सर्व मूर्तींना तुम्हाला पूजा अर्चना करायची आहे. फुलं वाहायची आहे, नमस्कार करायचा आहे, आरती ओवाळायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला हे जे आपण 11 दाणे घेतलेले आहेत तांदळाचे, ते 11 दाणे मंत्र बोलून विष्णूच्या किंवा लक्ष्मीच्या किंवा मग तुमच्या घरात विष्णू नारायणाचा फोटो असेल तर त्यांच्या समोर ते 11 दाणे एक एक करून ठेवायचे. एक दाणा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि बोलायचं, ओम नारायण विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा विष्णू गायत्री मंत्र आहे. हा बोलल्यानंतर तुम्ही मातेच्या समोर किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर त्याच्यासमोर किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर हा दाणा ठेवून द्यायचा. पुन्हा तांदूळ उचलायचा. पुन्हा ओम नारायण विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. पुन्हा ते ठेवून द्यायचं. असं 11 वेळेस करायचं आहे. एक दाणा उचलायचा, उजव्या हातात घ्यायचा, मंत्र बोलायचा आणि तो दाणा, तांदळाचा दाणा फोटोपुढे मूर्तीपुढे ठेवायचा आहे. जोपर्यंत आपले 11 तांदळाचे दाणे संपत नाहीत तोपर्यंत
नंतर सगळं झाल्यानंतर हात जोडून विष्णूला, लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. भरभराटीसाठी, सुख समृद्धीसाठी नमस्कार करायचा आहे आणि ते दाणे तिथेच राहू द्यायचे. त्या दाण्यांचं दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करू तेव्हा ते 11 तांदळाचे दाणे उचलायचे आहे, एका कागदात बांधायचे आहे आणि आपल्या तिजोरीत लपवून ठेवायचे आहे. याने तुमच्या घरात बरकत होईल, सुख समृद्धी नांदेल, पैसा आणि शांतता, आरोग्य कसलीच कमी तुमच्या घरात राहणार नाही. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्की करा, नक्की लाभ होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा.